त्यांचे हातपाय निळे पडतात. लहान मुलांमध्ये होणारा हार्ट अटॅक. ते वाढत्या प्रमाणात स्ट्रीट फूड खातात, जंक फूड खातात, पॅकेट फूड खातात, जे इझिली अवेलेबल आहेत, स्वस्त आहेत आणि चटपटी आहेत. त्याच्यामुळे त्यांचे आकर्षण त्याच्यामध्ये खूप प्रमाणात वाढले आहे. याच्यामुळे त्यांचे कोलेस्ट्रॉलचे लेवल्स वाढून दिसून येतात. नमस्ते, माझं नाव डॉक्टर सोमलाल मुरलीधरन. मी एक BMS डॉक्टर आहे. ठाण्यामध्ये 13-14 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. आजचा विषय आपला आहे लहान मुलांमध्ये होणारा हृदय आघातचा टॉपिक, म्हणजे लहान मुलांमध्ये होणारा हार्ट अटॅक. याची आपण सविस्तर चर्चा करून घेऊया. लहान मुलांमध्ये सध्याच्या काळामध्ये हृदयविकाराचे प्रमाण खूपच वाढत चाललेले आहे. याचे बरेच कारणे आहेत. सर्वात प्रथम आहेत लहान मुलांमध्ये होणारे जन्मजात आजार. त्याच्यामध्ये जेनेटिक असू शकतं. लहान मुलांमध्ये कधीकधी सेप्टमचा प्रॉब्लेम असतो. लहान मुलांमध्ये हृदयामध्ये होलचा प्रॉब्लेम होतो. कधीकधी ब्लॉकेजचा प्रॉब्लेम होतो. हृदयाचे आकार वाढले जातात. हृदयाची कार्यक्षमता कमी प्रमाणात आढळून येते. हृदयाची पंपिंग ॲक्शन कमी होत राहते. याचे काही कारणं आहेत. कधीकधी आहारामध्ये होतो. कधीकधी जे जागरण होतो बाळांचं, मोबाईल बघतात जास्त, स्ट्रेस असतं, अभ्यासाचं असू दे, स्कूलचं असू दे, घरी असू दे, फॅमिली स्ट्रेस असू दे, स्ट्रेसमुळे पण होऊ शकतं. याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. लहान मुलांमध्ये सध्या आहाराचा खूप प्रॉब्लेम येत आहे. ते वाढत्या प्रमाणात स्ट्रीट फूड खातात, जंक फूड खातात, पॅकेट फूड खातात, जे इझिली अवेलेबल आहेत, स्वस्त आहेत आणि चटपटी आहेत. त्याच्यामुळे त्यांचे आकर्षण त्याच्यामध्ये खूप प्रमाणात वाढले आहे. याच्यामुळे त्यांचे कोलेस्ट्रॉलचे लेवल्स वाढून दिसून येतात. आपण जर लहान मुलांचे ब्लड टेस्ट रेग्युलरली केलं, 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा केलं, तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं दिसून आले की मग त्याच्यामुळे ब्लॉकेजची शक्यता खूप होते. ब्लॉकेज कसं होतो? रक्त पुरवठा हृदयाला पण लागतं. हृदय आपल्या शरीराला रक्त पुरवतो, तसं त्याला स्वतःला काही रक्त लागतं. त्याच्यामध्ये कुठे अडथळा निर्माण झाली तर मग ब्लड ब्लॉक होतो आणि हार्ट अटॅक होतो. लहान मुलांमध्ये सिम्पटम्स आधी कसे ओळखायचे? लहान मुलं जर हार्ट अटॅकचे सिम्पटम दिसू लागले मग ते खूप वीक होतात. त्यांना खूप थकवा जाणवतो. ते खूप दमतात. जरासंही चाललं की त्यांना दम लागतो किंवा ते खूप दिवसभर झोपत असतात. त्यांचं आहाराचं प्रमाण कमी होतं. त्यांचे हातपाय निळे पडतात. मग याच्यासाठी आपल्याला त्यांचं रेग्युलर चेकअप केलं, अशा सिम्पटम्स दिसून आले तर रेग्युलर चेकअप करायचं. नॉर्मल तुम्ही लोकल डॉक्टरकडे चेक करू शकता. तुम्ही स्पेशलिस्टला दाखवू शकतात. आजकाल लहान मुलांचं नवीन पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट करून स्पेशलिस्टही तयार झाली आहेत. त्यांच्याकडे आपण चेकअप करू शकता. बेसिक चेकअप असतात, जसं कोलेस्ट्रॉलचे लेवल, नॉर्मल ब्लडचे लेवल्स. आजकाल लहान मुलांमध्ये शुगर पण वाढलेलं असतं. शुगरमुळे पण होऊ शकतो. मग शुगर चेकअप करायचं. कार्डिओलॉजिस्टकडे गेलात तर ते आपले ECG करतील, 2D इको करतील. त्यांना जर गरज वाटलं तर स्ट्रेस टेस्ट करतील. हे सिंपल बेसिक टेस्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वार्षिक जर चेकअप केलं तर आपण त्याचं निदान लवकर करू शकतो. आणि निदान लवकर केलं तर उपचार खूप सोपं होतं. लास्ट स्टेजमध्ये जाऊन ॲडमिट होण्यापेक्षा, एमर्जन्सीमध्ये जाण्यापेक्षा रेग्युलरली वार्षिक चेकअप केलं मग त्याच्यामध्ये आपल्याला हे आजार लवकर निदान येऊ शकतो. बरेचसे ट्रीटमेंट आहेत. जर सुरुवात असेल तर मेडिसिनने मॅनेज होतं. काही डिव्हायसेस असतात जे इम्प्लांट केलं जातं. खूपच सिरियस केस असेल, ॲडमिट असेल, बाळाला खूपच थकवा असेल, बाळ उठू शकत नाही, दैनंदिन कार्य करू शकत नाही, शाळेला जायला त्रास होतात, ब्लॉकेजेस असेल, मग त्याचे ऑपरेशनचे पद्धती पण असतात. सध्या सरकार खूप योजना घेऊन येत आहे, ज्याच्यामध्ये हे सगळे उपचार लहान मुलांचे कार्डियाचे प्रॉब्लेम शिबिरामध्ये फ्रीमध्ये होत आहे. सर्जरीसुद्धा फ्रीमध्ये केले जातात. त्यामुळे सरकारची सुविधांचा सगळ्यांनी लाभ घ्यावं याची अपेक्षा आहे. आणि ट्रीटमेंटचं बघितल्यावर तर कार्डिओलॉजिस्टकडे तर खूप चांगले ट्रीटमेंट आहेत. त्याबद्दल तुम्ही रेग्युलरली चेकअप करा. आणि लहान मुलांमध्ये आनुवंशिक पण आजार असतात. काही फॅमिलीमध्ये असतं. तर आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला कार्डियक प्रॉब्लेम असेल, हृदयाचे प्रॉब्लेम असेल, तर सगळ्यांनी, घरच्यांनी पण आणि लहान बाळांनी पण, सगळ्यांनी हृदयाची एकदा वार्षिक चेकअप किंवा 6 महिने चेकअप, जसं जमेल तसं आपल्या डॉक्टरकडून सल्ला घेऊन ते चेकअप करू शकतात. आणि चेकअप केल्यानंतर आपलं ट्रीटमेंट खूप सोपं होऊ शकते. बेसिक पथ्य बघितलं, जर समजा सांगायचं असेल आपण घरगुती उपचारमध्ये किंवा पथ्यामध्ये आपण काय प्रिकॉशन घ्यायचं असेल, तर सर्वात प्रमाण येतं आहे तेलाचं प्रमाण. कोलेस्ट्रॉल हे तेलपासून होतं. तर तेल, आणि ते पण तेल कुठलं? तेल खूप जास्त फ्राय केलं तर त्याच्यात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढायची शक्यता असते. तेल कमी फ्राय केलेलं वापरलं आपण, किंवा जे म्हणजे फ्राय फूड असतात ते जास्त कमी प्रमाण अवॉइड केलं किंवा
प्रमाण कमी केलं तर आपलं कोलेस्ट्रॉल वाढणार नाही. आणि तसंच राहिलं तर जेवणामध्ये मिठाचं प्रमाण, मीठ हे दिवसाला 24 आवर्समध्ये आपल्याला 5 ग्रामपेक्षा जास्त व्हायला नको पाहिजे. मग त्याच्यापेक्षा कमी ठेवलं तर आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल होतो. ब्लड प्रेशर कंट्रोल राहिलं तर हार्टचे प्रॉब्लेम्स होत नाही. तर हे आहे मेन पथ्यामध्ये की मीठ आणि तेल या दोघीकडे लक्ष ठेवलं तर आपल्याला भविष्यामध्ये हृदयाचे आजार होणार.